नमस्कार. आजच्या या विश्लेषणामध्ये आपण भिजवलेले हरभरे आणि गूळ खाण्याच्या प्राचीन आणि नैसर्गिक सवयीची अनोखी ताकद समजून घेणार आहोत. रोज सकाळी हे अगदी साधं वाटणारं मिश्रण खाल्ल्यावर शरीराला नेमकी कोणती लपलेली ताकद मिळते? चला हेच रहस्य उलगडूया. बाजारातल्या महाग या कृत्रिम प्रोटीन पावडरला हा आपला पारंपरिक उपाय एक अतिशय शुद्ध, नैसर्गिक आणि भन्नाट पर्याय आहे. या एका साध्या उपायात शरीरासाठी अत्यंत आवश्यक असणारी प्रथिने, महत्वाची जीवनसत्वे आणि प्रमुख खनिजे अगदी ठासून भरलेली आहेत. यातलं सर्वात भारी वैशिष्ट्य म्हणजे व्हिटॅमिन B6. हे थेट मेंदूची ताकद आणि आपली स्मरणशक्ती वाढवण्याचं जबरदस्त काम करतं. शिवाय या मिश्रणातील फॉस्फरस आपल्या स्नायूंना म्हणजेच मसल्सना नैसर्गिकरित्या एकदम बळकट आणि मजबूत बनवण्याची महत्वाची भूमिका बजावतं. यातले अँटीबॅक्टेरियल आणि अँटीव्हायरल गुणधर्म म्हणजे जणू शरीराची ढालच. ते रोगप्रतिकारक शक्ती वाढवून अनेक आजारांपासून आपलं उत्तम संरक्षण करतात. हा नैसर्गिक उपाय चयापचय क्रिया म्हणजेच पचनाचा वेग लक्षणीयरित्या सुधारतो. यामुळे साहजिकच वजन आटोक्यात ठेवणं अतिशय सोपं जातं. कोणत्याही रासायनिक औषधांशिवाय हे साधं मिश्रण आधुनिक जीवनशैलीतील मधुमेह आणि रक्तदाबासारखे आजार अगदी नैसर्गिकरित्या हाताळायला मदत करतं. यातील पोटॅशियमचं मुबलक प्रमाण वाढलेला रक्तदाब सामान्य ठेवण्यास मदत करतं आणि आपल्या हृदयाच्या आरोग्याचं अतिशय सुरक्षितपणे रक्षण करतं. हे मिश्रण रक्तात ग्लुकोज अत्यंत हळूहळू सोडतं. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी अगदी नैसर्गिक आणि सुरक्षित मार्गाने नियंत्रित राहते. यातील भरपूर लोह शरीरातील हिमोग्लोबिन झपाट्याने वाढवतं. यामुळे ॲनिमिया आणि शरीराचा वारंवार जाणवणारा तीव्र अशक्तपणा कायमचा दूर होतो. याच्या रोजच्या सेवनाने रक्त शुद्ध होतं, चेहऱ्यावरील सुरकुत्या नैसर्गिकरित्या कमी होतात आणि त्वचेला एक छान निरोगी तरुण चमक मिळते. यातील भरपूर फायबरमुळे तीव्र ॲसिडिटी आणि बद्धकोष्ठतेसारख्या पोटाच्या कटकटी आणि पचनाच्या कठोर समस्या मुळापासून नष्ट व्हायला मदत होते. पण हे खाण्याची अचूक वेळ कोणती? व्यायामाची वेळ शरीराला मिळणाऱ्या प्रत्यक्ष परिणामांमध्ये कसा बदल घडवते ते आता समजून घेऊया. जर हे व्यायामापूर्वी खाल्लं तर शरीरातील अतिरिक्त वजन वेगाने कमी होतं आणि अफाट दीर्घकाळ टिकणारा असा स्टॅमिना निर्माण होतो. याउलट व्यायामानंतर लगेचच हे खाल्लं तर शरीराचे वजन आणि स्नायूंचे वस्तुमान म्हणजेच मसल मास वाढण्यास खूप प्रभावी मदत होते. पण हे खायचं कसं? सकाळी उठल्यावर सर्वात आधी एक ग्लास साधं पाणी पिऊन ह्या पारंपरिक नैसर्गिक सेवनाची सुरुवात करावी. जास्तीत जास्त फायदा मिळवण्यासाठी हे भिजवलेले हरभरे आणि गूळ अत्यंत सावकाश आणि अगदी बारीक चावून चावून खाल्ले पाहिजेत. इथे एक महत्वाची टीप, पचनसंस्थेला सवय होईपर्यंत याची सुरुवात अतिशय कमी प्रमाणातच करायची आहे, हे नक्की लक्षात ठेवा. आणि हो, उन्हाळ्यात ह्याच्या अतिसेवनाने शरीरात उष्णता किंवा गॅस वाढू शकतो. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांत विशेष काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. खऱ्या आरोग्याचं रहस्य निसर्गातच दडलंय. मग काय, कृत्रिम सप्लिमेंट सोडून आपल्या या प्रभावी प्राचीन परंपरेकडे परत जाण्याची वेळ आली आहे ना.